नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी देणार आहे, ती म्हणजे MH नर्सिंग 2025-26 साठी जी प्रवेश प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू झालेली आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे दुसरी आनंदाची बातमी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सगळे ट्रेंडिंगला जो आपला व्हिडिओ चालला की महाराष्ट्रामध्ये नवीन नर्सिंग कॉलेजेस ऍड झालेले आहेत, तर त्याविषयी मी व्हिडिओ बनवला होता। तुम्हाला इकडे आय सेक्शन मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठकुठल्या जिल्ह्यांमध्ये नवीन नर्सिंग कॉलेज येत आहे। तर ह्या वर्षी सीईटी सेलनं ते कॉलेज देखील ऍडमिशन साठी राऊंड मध्ये घेतलेलं आहे। त्या कॉलेजला देखील कॅप राऊंड प्रोसेस होणार आहे। तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिल करणार त्यावेळेस तुम्हाला हे कॉलेज देखील फिल करता येणार आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी दुय्यम आनंदाची गोष्ट आहे। सगळ्यात पहिली म्हणजे ती की ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, आणि दुसरी म्हणजे की नवीन नर्सिंग कॉलेज 6 नवीन नर्सिंग कॉलेज विथ 100 सीट इनटेक, म्हणजे किती 100 सीटचं इनटेक असणारे 6 नर्सिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेले आहेत। ऍडमिशन त्या ठिकाणी सुरू होणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे। सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या व्हिडिओकडे रन करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी सीईटी सेलची वेबसाईट ओपन केलेली आहे। सीईटी सेलच्या वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 त्याच्यावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोर्सेस दिसतील, ज्यामध्ये लास्टला मेडिकलवरती यायचं, बरोबर। अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मेडिकलचे, त्याच्यामध्ये तुम्हाला BSc नर्सिंग त्या ठिकाणी न्यूचं जे न्यू टायटल आहे ते ब्लिंक होताना दिसत असेल। या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला न्यूज बघायला भेटेल आणि दुसरं काय बघायला भेटेल, नोटिफिकेशन बघायला मिळेल। तर या ठिकाणी आपण सगळ्यात आधी नोटीस बघून घेऊया, काय नोटीस आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता 8 तारखेला म्हणजे आजच्या दिवसाला मी व्हिडिओ बनवत आहे, आजच्या दिवसाची ही नोटीस आहे। रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, ऍडमिशन टू फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स for academic year 2025-26. Maharashtra Test CET Cell has conducted BSc Nursing CET 2025 Common Entrance Test. महाराष्ट्र स्टेट CET सेल ने MH नर्सिंग CET 2025 ही एंट्रन्स टेस्ट कंडक्ट केली होती। कशासाठी तर ऍडमिशन BSc नर्सिंगच्या ऍडमिशन कोर्ससाठी 7 एप्रिल 2025 ते 8 एप्रिल 2025 च्या दरम्यान, ज्याचा रिझल्ट 15 मे 2025 ला लागला होता। आणि आता काय सांगितलं त्यांनी, द रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन वॉज डिक्लेअर ऑन 15 मे 2025. द कॉम्पिटंट अथॉरिटी हॅड डिसाइडेड टू कंडक्ट रजिस्ट्रेशन फॉर कॅप ऍज पर शेड्यूल गिव्हन बिलो. पुढील शेड्यूल प्रमाणे, पुढील टाइम टेबल प्रमाणे या ठिकाणी काय होणार आहे तर कॅपचं जे शेड्यूल त्यांनी अरेंज केलेलं आहे, टाइम टेबल दिलेलं आहे। सगळ्यात पहिले बघून घेऊया पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन वॉकर 8 जुलै 2025। इन्फॉर्मेशन वॉकर आलेलं आहे, सगळ्यांनी वाचा, बरोबर। प्रत्येकाने कंपल्सरी ते ब्रॉचर वाचा, जेणेकरून तुम्हाला एकूण एक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल, पाहायला मिळेल। नंतर आजच ऍडमिशनचे जे रजिस्ट्रेशन आहे ते ऍडमिशनचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन, कॅप म्हणजे काय, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। तर 17 जुलै 2025 पर्यंत ते सुरू होणार आहे। जेवढ्या लवकर रजिस्ट्रेशन करता येईल तेवढ्या लवकर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन प्रोसेस करून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला पेमेंट जे आहे, जी रजिस्ट्रेशन फीज आहे ती पेमेंट तुम्हाला 8 जुलै ते 17 जुलै 2025 पर्यंत करायची आहे। त्याच्यानंतर जेवढेही डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत, सगळे डॉक्युमेंट तुम्हाला कसे अपलोड करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर PDF फॉर्म मध्ये अपलोड करायचे, PDF आणि कलर्ड फॉर्म मध्ये। कलर्ड म्हणजे कसे तर ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट, कलर स्कॅन डॉक्युमेंट म्हणजे काय, ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट, जे तुमचे ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट आहेत तेच अपलोड करा। या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं झेरॉक्स कॉपी, कुठल्याही डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी अपलोड करायची नाही। त्याच्यानंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन पण दिलेलं आहे। नंतर काय सांगितले त्यांनी की शेड्यूल फॉर कॅप राऊंड्स विल डिस्प्ले ड्यू कोर्सेस इन ड्यू कोर्सेस, म्हणजे लवकरच तुम्हाला कॅप राऊंडचे जे शेड्यूल आहे ते पण समजायला मिळेल। आणि इन्स्ट्रक्शन पण सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। तर इन्स्ट्रक्शन्स काय सांगितलेले आहेत तर कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन वॉचर अँड
असर्टन देअर इलिजिबिलिटी बिफोर अप्लाइंग. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन प्रोसेस अप्लाय करण्यासाठी इन्फॉर्मेशन माहिती ब्राउचर जे आहे, माहिती पुस्तिका ज्याला मराठीमध्ये म्हटलं जात असतं, ती माहिती पुस्तिका बघायची आहे आणि माहिती पुस्तिका बघून तुमची इलिजिबिलिटी आधी बघून घ्यायची आहे. काय बघायचं आहे? तुमची आधी इलिजिबिलिटी. इट इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू फर्निश करेक्ट इन्फॉर्मेशन इन द ऍप्लिकेशन फॉर्म. Any wrong information filled by the candidate may lead to the cancellation of admission. म्हणजेच काय, सगळी जी माहिती आहे विद्यार्थ्यांकडनं, ती सगळी माहिती विद्यार्थ्यांची एकदम अॅक्युरेट भरली गेली पाहिजे. कुठल्याही प्रकाराची चुकीची माहिती विद्यार्थ्यांनी फिल केली तर त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे इन्फॉर्मेशन भरताना अचूक माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना लास्ट डेटच्या आधी काय करायचं आहे, तर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर असे हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. चला तर मग आपण पुन्हा एकदा या ठिकाणी येऊ, कशा पद्धतीनं ऍडमिशन प्रोसेस करायचं आहे. तर या ठिकाणी लॉग इन किंवा रजिस्ट्रेशनचा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, या ठिकाणी क्लिक केलं. क्लिक केल्या गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय फिल करायचं आहे, तुमचा जो लॉग इन आयडी पासवर्ड आहे तो फिल करा. त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशन प्रोसेस साठी अप्लाय करू शकता. तर मी आशा करतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती आजची आपली पोहोचवायसाठी मदत करा. टिल देन, टेक केअर.